बातमी आहे पुण्यामधली। पुण्यामधल्या कळस धानोरी इथे ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन केलं गेलं। काही मतदान केंद्रावरती कमी मतदान झालं असा आंदोलकांचा आरोप आहे। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतलाय। हातोड्यानं ईव्हीएम फोडूनही त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे। ठामपणे सांगू शकतो की विजय आमचाच होता, परंतु हे मशीनमध्ये घोळ घालून इकडची बटणं दाबून तिकडे मतदान ओढून घेतले हे आम्ही स्पष्टपणे सांगू शकतो। आणि जिथं जिथं मी भेट द्यायला गेले तिथं काही ना काहीतरी घोळ दिसून येत होता, पण आम्हाला त्यांनी तो जाणून दिला नाही, आम्हाला तिथं उभं केलं नाही की हा बाबा इथं घोळ येतं आपण बोलू। तर नाही म्हणले, तुम्ही लांबूनच मशीन बघा आणि जा। आणि ईव्हीएम मशीनबद्दल मला धिक्कार आहे, ते परत पुन्हा येऊ नये, बॅलेट पेपरच मतदान घेतलं जावं ही माझी निवडणुकी अधिकाऱ्यांपुढे सर्वस्व मागणी आहे। कलवडच्या शाळेमधील अधिकारी आतमध्ये बसून त्या ठिकाणी दाखवतोय की तुम्ही सगळ्यांनी कमळाला मतदान करा, म्हणजे अधिकारी स्वतः सांगतोय बसून लोकांना दाखवतोय कमळाला मतदान करा। ही काय व्याख्या? त्या जाऊन आम्ही त्या ठिकाणी निश्चित केला नाही, जी तक्रार आम्ही त्या ठिकाणच्या आरोनकडे लिखित तक्रार त्या दिवशी केलेली आहे। म्हणजे सिरीजमध्ये जे आम्हाला जे दाखवलेले सिरीज आणि ईव्हीएम पॅडचे सिरीज या दोन्ही वेगळ्या होत्या, डिफरंट होत्या। म्हणजे जे पॅड आमच्या समोर मशीन बंद केली होती आणि जी मशीन खोलली, ह्या दोन्हीमध्ये तफावत मोठ्या प्रमाणात तफावत होती। या देशामध्ये जी लोकशाही होती ती आज हुकुमशाही होणार आहे। सर्वसामान्यांच्या मताला इथं काहीही किंमत नाही। असा जर हा देश राहिला तर आपल्यासारख्या लोकांचं जगणं मुश्किल होईल आणि आपला जो समाज आहे तो पुढं कधी जाणार नाही, एका वर्चस्वाखाली दबला जाईल आणि आपण सतत दबले जाऊन आपला विकास होणार नाही। आणि अशा ह्याला मी धिक्कार करते आणि ईव्हीएम मशीनचा धिक्कार करते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.